परभणी शहरामध्ये ट्रॅफिकचा धज्जा उडालेला आहे। जागोजाग तुम्ही बघाल तर दिवसभर लोक तांगडलेले असतात, ट्रॅफिक जाम झालेली असते। विशेषतः उडान पूल असेल, बस स्टॉपचा परिसर असेल किंवा शिवरायांच्या पुतळ्याच्या जवळ। आणि या बाबतीमध्ये जनता त्रस्त असताना देखील आयुक्ताला थोडंही जराही काही वाटत नाही। गंभीर बाब आहे। आम्हाला वाटलं नवीन आलेले आयुक्त तरी बरे असतील, पण त्यांचं देखील शहरातल्या ह्या सगळ्या दुरावस्थेकडे बिलकुल लक्ष दिसत नाहीये। नुसते सिग्नलचे खांब उभे केलेले आहेत, पण परभणीकरांनी इथे कधीही सिग्नल चालू बघितलेले नाहीत। नावाला ही महानगरपालिका आहे, ना एक सिग्नल चालू आहे, ना जागोजाग कुठलाही ट्रॅफिक पोलीसवाला तुम्हाला दिसणार नाही। आणि म्हणून शहरामध्ये दुपारच्या नंतर जागोजाग तुम्हाला ट्रॅफिक जाम झालेली दिसेल। आयुक्ताला आणि इथल्या महानगर प्रशासनाला, इथल्या प्रशासनाला जराही काही थोडंसं वाटत असेल तर हे जुने उभे केलेले सिग्नलचे खांब चालू करण्यात यावेत। जागोजागी जी काही ट्रॅफिक जाम होत आहे त्याला व्यवस्था नीट करून देण्यात यावी। शिवाय आपल्या शहरामध्ये पार्किंगच्या देखील व्यवस्था नाही। विषम सिग्नलची, विषम अंकांची जी पार्किंगचे जागा होत्या त्याही कुठे दिसत नाहीयेत। म्हणून कुणी कुठेही गाड्या लावणार, कुठल्याही पद्धतीने गाड्या उभा करणार, अशा प्रकारचं अत्यंत शहराची दुरावस्था झालेली आहे। म्हणून नगरपालिकेला आता तरी जाग येईल अशी अपेक्षा करूया आणि नगरपालिकेने त्वरित यावर ॲक्शन घ्यावी। उभे असलेले सिग्नलचे खांब सुरू करून द्यावेत, ट्रॅफिकची व्यवस्था नीट करून द्यावी आणि पार्किंगच्यासाठी देखील व्यवस्था करून द्यावी अशी आम्ही मागणी करतो आहोत। दिवसामध्ये तुम्ही पाहताय परभणी शहरात आणि परभणी शहराला लागून असणाऱ्या रस्त्यांवर ॲक्सिडेंटचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे। म्हणजे आता तुम्ही बघितलंय की परभणीच्या गंगाखेड रोडवर शहर सुरू होतानाच अत्यंत भीषण अपघात झाला, ज्याच्यामध्ये चिडलेल्या लोकांनी ट्रकसुद्धा जाळायचा प्रयत्न केलेला आहे। शहरामध्ये जागोजाग किरकोळ ॲक्सिडेंट असतील किंवा कोणाला साधारण जखमा असतील, याकडे तर शहर लक्ष देत नाही। 4-2 माणसं मेल्याशिवाय इथल्या शासन प्रशासनाला जाग येणार नाही की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे सरकारने आणि इथल्या प्रशासनाने जरा त्वरित लक्ष घालावं असं आम्हाला वाटतं।